तर त्यांचं व्हिडिओ बघत जावा, त्यांना बी आम्हाला जसं सपोर्ट करतात तसं करत जावा. आणि त्यांचं व्हिडिओ कसं वाटतं तर कुठे तुझी किती ड्रेस ए खुशी कसं आहे ना, कोणत्या पण गोष्टीचं योगच यावं लागते बरं का. मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा आज पंढरपूर पाहते आणि एवढ्या टाळाचा मृदंग हे ते मी कधीच ऐकलं नव्हतं. चंद्रभागा पण मी कधी पाहिली नव्हती. फक्त आपण जे काही जत्रा आहे का नाही आपल्या घरूनच दर्शन घेत होते. तर आज मी पहिल्यांदा पंढरपूर पाहते. या अगोदर मी कधीच पंढरपूरला आलेली नव्हते, पहिल्यांदा आलेली आहे. तर खरंच खूप छान पाहण्यासारखं आहे. प्रत्येक देवाचं काही ना काहीतरी इथं सगळ्यांचं अस्तित्व आहे. असं इथं भरपूर असे मंदिर इतके छान छान वाटलं ना. तर इथं अगोदर आम्ही आलोत, रेल्वेतून उतरलोत सकाळी पहाटे 5 वाजता आणि नंतर लगेच चंद्रभागेकडे आलोत आम्ही. आणि सगळ्यांनी आंघोळ्या केल्या, गंध लावले, त्याचबरोबर इथं गजरे आलते, गजरे लावले, सगळ्यांनी मेकअप केला. आणि नंतर आता म्हणलो तर आता पंढरपूरमधलं दर्शन घेता येईल. तर पुन्हा नंतर आम्ही इथं चंद्रभागेला जहाज होती, त्याचबरोबर इकडं असं आपल्याला भरपूर असं पाहण्यासारखं आहे. पण जेवढं पाहता येईल तेवढं पाहिलं. आणि इथं बघितलं तर इतकी गर्दी होती ना. आता हा अधिकाचा महिना, धोंड्याचा महिना आहे, त्यामुळे आम्हाला ना पायरीचं दर्शन घ्यावं लागलं. तर फक्त कळशाचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही आलो कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. तर इथं असं या मठामध्ये कोणताच 33 कोटी देव आहेत बरं का. इथं कोणताच असा देव नाही म्हणायला नाही. आणि एक इथलं रहस्य म्हणजे ना, इथं ना असं सांगितलं जातं की जिथं जे कोणी असं सांगेल की इथं ह्या तुमच्या मठामध्ये हा देव नाही आहे, तर त्या देवाचं म्हणजे त्याला बक्षीस दिलं जातं आहे. हे मला पण माहिती नव्हतं. तर एकातल्या माणसाने सांगितलं, जर तुम्हाला कोणता देव माहिती असला तर तुम्ही सांगा की या मंदिरामध्ये हा देव नाही आणि तुम्हाला हा बक्षीस देण्यात येईल. तर बघा इथं आम्ही आलो तर सगळे देव आहेत. आपल्या जे पौराणिक आहेत ते पण आहेत आणि आता सध्याचे आहेत ते पण आहेत, समाजसुधारक पण आहेत. मग आम्ही कैकाडी महाराजाचं दर्शन घेतलं. आणि त्याचबरोबर आपली श्री संत जनाबाई आहेत का नाही, त्या नामदेवाच्या घरी राहत होत्या. तर त्यांना म्हणजे चोरीचा आळ केला म्हणून ना, दागिने ते विठ्ठलाचे चोरले म्हणून इथं ना त्यांना असं खांबाला बांधून ठेवलं होतं. तर श्री संत जनाबाई यांनी आपल्या भक्तीनं जे काही शिळ म्हणजेच खांब असते का नाही त्याचं पाणी केलेलं आहे का नाही, ती इथं आहे. तर इथं जहाजं आहेत, आपल्याला इकडून पलीकडं पण जाता येते आणि भरपूर असं पाणी आहे. तर हेच आम्ही पाहिलं आणि नंतर पुन्हा मग वरती गेलोत. आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती, पण एवढी गर्दी होती, 12 तास थांबणं आमच्याच्याने शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही फक्त पायरीचं दर्शन घेतलं. आणि ते इतकं छान वाटत होतं ना. मस्त चंद्रभागेच्या मध्यभागी असं मंदिर आहे हे श्री संत जनाबाईचं. आणि आम्ही इथले दर्शनं घेतली आणि इथंच मोहोळमधल्या एका मोठ्या यूट्यूबरला भेटायला जायचं आहे. तर चला त्यांना भेटूता. आणि त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. चला तर तो व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करते. पण मीच पहिल्यांदा त्यांना भेटले. मला त्यांना भेटून खरंच खूप आनंद वाटला. एकदम साध्या भाषेत छान बोलल्या माझ्याशी. तर बघा हे यांच्या घरी आलेली आहे मी. तर तुम्ही या ताईंना सगळेच ओळखतात. नमस्कार सगळ्यांना. ताईंच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज खास आम्हाला भेटण्यासाठी आल्या त्या ह्या ताई. तर त्यांचं व्हिडिओ बघत जावा, त्यांना बी आम्हाला जसं सपोर्ट करतात तसं करत जावा. आणि त्यांचं व्हिडिओ कसं वाटतं तर ते बी कमेंट करून सांगत जावा. खूप खूप धन्यवाद. आणि मला पण वाटत नाही बरं का, मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटले म्हणून आज वाटायले की खूप मोठे यूट्यूबर आहेत आणि मला बोलले, हे खरंच खूप मनातून छान वाटलं. तर बघा मुली काय करायला आता, कारण मुलीला तर म्हणल्यावर आम्ही दररोजच बघतो. तर आता मस्त एक अभ्यास करायली आहे आणि एक खेळायली आहे. आई इकडं मालिका बघायला. आता तर आई आहे तिकडं, आईची होत्या मालिका बघायला चालू. जेवण ते झालं काय? छान वाटलं मला पण भेटून. आणि इकडं आहे ए दिदू, काय काढायली का बाय? दिदू बोल की थोडं इकडं. शाळा कुठे आहे तुझी? किती ड्रेस? जेवण ते झालं? जेवण झालं का? जेवण झालं का? बोल ना ग शिवानी, बोल की ग बाय. जेवण झालं का? आता खुशीला बोल थोडं. खुशी काय करायली तू? ए खुशी, ड्रॉइंग चालू काय का खुशीची? आमच्यातलं एक वेगळं प्रायव्हेट नाही आवडत असं. हां हां ते तुमचं पोरगं म्हणते तसं म्हणते, ती व्हिडिओ काढायला लागलं बंद करा. हां हां तरी बोलते ना, बऱ्यापैकी बोलते. तिला मग चॉकलेट दे काय तर दे तसं. माझं तर काहीच देऊ देत नाही, डायरेक्ट बंद कर म्हणते, नको करू.
खायला दिल्यावर करते ती. हां हां चला बस झालं की मग आता. आणि सध्या आम्ही दिवस मावळलाय, बाहेरचा पण परिसर बघितला असता पण दिवस मावळलाय, सगळा अंधार पडलाय. तर हे ताईचं घर आहे इकडं. दाखवायला येत नाही ना कसलं बाहेर मी दाखवलं. हा खूप छान घर आहे हा. आणि भेटून पण खूप छान वाटलं आम्हाला पण. तर इकडं त्यांचं दुकान आहे, पुन्हा गार्डन आहे. तर इथंच थांबवते, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.